जतच्या गुड्डापूर येथे निघाली कर्नाटक राज्याची दर्शन घडवणारी सांस्कृतिक रॅली। कर्नाटक राज्याच्या नावाला 50 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सीमाक्षेत्र विकास प्राधिकरण विभागाकडून रौप्य महोत्सव वर्ष साजरा करण्यात येत आहे आणि या निमित्ताने सांगलीच्या जत तालुक्यात कर्नाटक राज्याच्या वतीने सोहळा आयोजित करण्यात आला आणि या पार्श्वभूमीवर गुड्डापूर येथे कर्नाटकचे माजी समाज कल्याण आणि सांस्कृतिक मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत दिमागदार रॅली काढण्यात आली। कर्नाटक राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या रॅलीत वेगवेगळी वेशभूषा आणि पारंपरिक वाद्यांसह कन्नड भाषिक कलाकार सहभागी झाले होते। आज जत तालुक्यात सांगली जिल्ह्यात श्रीक्षेत्र दानमदेवी गुड्डापूर या क्षेत्रात महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागाच्या वतीने कर्नाटक राज्याला या ठिकाणी नामकरण होऊन 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं या सीमा भागात जे कन्नड भाषिक आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम कर्नाटक शासनाच्या वतीनं घेण्यात येत आहे आणि या निमित्तानं कर्नाटक राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सन्माननीय तंगडगी साहेब, त्याचबरोबर गडीभाग प्रदेशचे महामंडळाचे अध्यक्ष भाविन महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय आणि हे कार्यक्रम होत असताना या जत तालुक्यातील जो कन्नड भाषिक आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनांची माहिती व्हावी, जेणेकरून ज्या पद्धतीनं आज कर्नाटकानं तुमची बबलेश्वर योजनेतून ज्या पद्धतीनं पाणी सोडून सहकार्य केलेलं आहे त्याच पद्धतीनं या कन्नड भाषिक लोकांना या ठिकाणी त्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा होण्यासाठी ज्या पद्धतीनं शैक्षणिक दृष्ट्या 5% जे सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक आहेत त्यांना शिक्षणात रिझर्वेशन आहे, नोकरीत रिझर्वेशन आहे, ते आज या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते वाढवून 10% करावं अशी मागणी या निमित्तानं कर्नाटक गव्हर्नमेंटकडे आम्ही करणार आहोत, जेणेकरून या दुष्काळी तालुक्यातल्या ज्या कन्नड भाषिक आहेत त्या लोकांना याचा फायदा होईल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत।